कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 29. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. कॉन्ट्रॅक्ट मनात केलेलं लग्न, पण विधी सगळे खरे. मंगळसूत्र खरं, सिंदूर खरा आणि आता भावनासुद्धा खऱ्या होऊ लागल्या आहेत का? मागील भागात. गुड मॉर्निंग, ती हळू आवाजात बळस चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली आणि तिने रयतच्या हाताला धरून त्याला गाडीच्या मागे उडत नेलं. त्याने बॉडीगार्ड ठेवला ही गोष्ट तिला अनकम्फर्टेबल फील करून देत होती. हे काय चाललं आहे तुमचं? ती आता त्याच्या वागण्याने थोडी चिडली होती. कुठे काय? रयत न समजल्याचा आव आणत म्हणाला. हेच. बॉडीगार्ड का ठेवला? तिच्या नाकावर चांगलाच राग बसला होता. फॉर युअर सेफ्टी. माहीत आहे ना रात्री काय झालं ते? त्याने तिला रात्रीची आठवण करून दिली तसं तिला डाकूशेर पुन्हा आठवला. आता तिचा राग शांत झाला, पण तिला असल्या गोष्टीची सवय नव्हती. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर निघूया का? कारण मला आणखी ऑफिसला जायचं आहे, रयतने बोलून गाडीत जाऊन बसला. ईशाने त्याला मागून नाक मुरडलं आणि ती पण रयत शेजारी जाऊन बसली. ध्रुव ड्रायव्हिंग सीटवर बसला. रयतने ईशाला कॉलेजमध्ये सोडलं आणि गाडी ऑफिसच्या रूटला वळवली. आता पुढे. ईशा कॉलेजमध्ये गेली. तिने सीमाला फोन केला. ती समीरसोबत कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसली होती. त्यांच्यासोबत आज सनी देखील होता. तोही प्रोजेक्टसाठी हेल्प करत होता. हाय, गुड मॉर्निंग. ईशा त्यांना जॉईन झाली. आज तिने साडी घातली होती. अबोली कलरची साडी आणि त्यावर मोठी ब्लॅक फ्लॉवर डिझाईन तिची शोभा वाढवत होती. मोकळे केस, ऑरेंज कलरची लिपस्टिक, चेहऱ्यावर बारीक खड्यांची टिकली तिची शोभा वाढीन दिसत होती. कोणीही तिला अशा अवस्थेत पाहिलं तर घायाळ होणारच. समीर तर तिला आज एकटक पाहत होता. ती हळूच पावलं टाकत त्याच्या फ्रंट चेअरवर एकावर एक पाय टाकून बसली. सीमाने तिच्याकडे पाहिलं. आज ती तिला जास्त खुश दिसत होती. काल रयतने तिला डाकोशेर समोर बायको म्हणून स्वीकारलं होतं, त्याचाच ग्लो होता मॅडमच्या चेहऱ्यावर. ती मस्त हसून बोलत होती. मध्येच तिच्या चेहऱ्यावरची एक बट ती हाताने कानामागे टाकत होती. तिची ती अदा पाहून समीर तर जास्तच घायाळ होत होता. थोड्याच वेळात ईशाच्या टीमला कॉस्ट्युम रिप्रेझेंट करायला बोलवलं तसे सगळे कॉलेजमध्ये सेमिनार हॉलमध्ये जमा झाले. ईशा तिचं बनवलेलं कॉस्ट्युम सगळ्यांना दाखवत होती. समीर जेवढा फ्लर्टी तेवढाच हुशारही होता. वाव ईशा, इट्स लुक व्हेरी प्रिटी. ईशानं सुंदर असं कॉस्ट्युम बनवलं होतं. समीरला ते खूपच आवडलं. मध्ये मध्ये तो तिला आणखी टिप्स आणि ट्रिक्स सांगायचा. तिलाही त्या खूप आवडत होत्या. ती त्याला मनापासून प्रतिसाद देत होती. या डन असं म्हणून समीरने त्या कॉस्ट्युममध्ये करायचे बदल पूर्ण केले आणि फायनली कॉस्ट्युम पूर्ण झालं. म्हणून तो खुश होऊन ईशाला हाताने टाळी देणार होता. त्यासाठी त्याने हात पण समोर केला होता. तीही त्याला टाळी देण्यासाठी तयार होती, पण तेवढ्यात ध्रुव समोर यायचा. जरा काही करून समीरने ईशाच्या जवळ जायचा प्रयत्न केला. ध्रुव लगेच समोर जाऊन उभा राहायचा. बिचारा समीर त्याला घाबरून तिच्यापासून थोड्या अंतरावर उभं राहायचा. सनीला मात्र समीरच्या अवस्थेवर हसायला येत होतं. तो ईशाला लाईक करतो हे त्यानं ओळखलं होतं. रयत त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये बसून काम करत होता. आज त्याला त्याच्या न्यू क्लॉथच्या मार्केटिंग करायचं होतं. त्याच्यासाठी टेक्सटाईल कंपनी अख्ख्या पुण्यात कोठेच नव्हती. कामाच्या बाबतीत अलर्ट असायचा तो. तो त्याच्या कम्प्युटरवर क्लॉथ प्रिंटिंग डिझाईन सिलेक्ट करत होता. अचानक केबिनच्या डोअरवर टॅप टॅप आवाज झाला. त्याने त्या दिशेला पाहिलं. केदार त्याच्याकडील 5-6 टॉप डिझाईन दाखवण्यासाठी आला होता. रयतने त्याच्या पीसीवरील 1-2 आणि केदारच्या लॅपटॉपमधील 1-2 डिझाईन सिलेक्ट केले. त्याने केदारकडे पाहिलं. तो आज शांत शांतच होता. जास्त बोलत नव्हता. हे केदार, मला वाटतं तू हे फायनल करून टाकूया. तो काहीच बोलत नाही पाहून रयत म्हणाला. ओके सर, ॲज यू विश. केदार त्या डिझाईनकडेच पाहत होता. तो त्याच्यावर नाराज आहे हे रयतला समजलं, पण का हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. केदार केदार त्याचा अगदी जवळचा मित्र होता. प्रत्येक डिसिजन तो त्याला विचारून घ्यायचा. आजही त्याला डिझाईन सिलेक्ट करताना त्याचं मन विचारात घ्यायचं होतं. पण आज तो शांत शांत होता. नेहमी काही ना काही बोलणाऱ्या केदारला
आज अचानक एवढा शांत पाहून रयतचेही कामात लक्ष लागत नव्हतं. "हे केदार, व्हॉट हॅपन्ड? आणि तू मला सर का बोलतोस?" नेहमी तर तो त्याला सरळ नावाने हाक मारायचा आणि आज तो त्याला सर म्हणत होता. रयतला त्याचं सर बोलणं अस्वस्थ करत होतं. "सर नाही तर काय बोलू? तू बॉस आहेस ना? मग बॉस समोर बॉसला आवडेल असंच बोलायचं." केदार रयतकडे पाहत म्हणाला. "केदार यार, मी तुझा बॉस नंतर, त्याआधी तू माझा खूप छान फ्रेंड आहेस." रयत त्याला समजावत म्हणाला. "ओ या, फ्रेंड बनायला तुम्हाला फ्रेंड समजायला तरी पाहिजे ना." केदारने त्याची मान नकळती नजरेत हलवली आणि रयतकडे पाहून नाक मुरडलं. "फ्रेंड समजलं असतास तर त्या दिवशी तुम्हाला केबिन बाहेर पाठवलं नसतं. उलट माझ्याशी तुझा प्रॉब्लेम सांगून माझ्याकडून सोल्युशन मागितलं असतंस. पण हे मी का सांगतोय तुला? चल बाय, मलाही तुझ्यासारखीच भरपूर कामं आहेत. येत्या महिन्यात आपल्या कंपनीचा शो आहे. न्यू ड्रेस अँड क्लॉथचं मार्केट. माझे चांगलं पब्लिशिंग झालं पाहिजे." केदारच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. तो त्याचं काम करत बोलत होता. त्याचं सगळं डिस्कशन करून झाल्यानंतर तो जाण्यासाठी वळला तसा रयतने त्याला मागून आवाज दिला. "केदार." रयत, केदार त्याचा आवाज ऐकून जागीच उभा राहिला. "आय एम सॉरी यार. मला तुझ्याशी या विषयावर पुन्हा बोलायचं होतं, पण ते कामाच्या ओघामध्ये बोलणं नाही झालं. प्लीज डोंट गो." रयत आता त्याला खूपच इमोशनल होऊन बोलत होता. त्याला तसं सॅड पाहून केदार पटकन त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या शेजारील चेअरवर बसला. "रयत यार, आता जास्त वेळ नको घेऊ. बोल पटकन." केदार त्याच्याकडे तोंड करून खुर्चीला रेलून बसला. त्याला त्याच्या टेबलवर प्लेटमध्ये ठेवलेले चिप्स दिसले. त्याने ती प्लेट हातात घेतली आणि एक एक चिप्स खात होता. रयत त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या केबिनमध्ये असलेल्या विंडोजवळ गेला. रयतला पाठमोरा होऊन तो बोलू लागला. त्याने कसं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. गावी गेल्यापासून ते शेतातील प्रसंग, मावशी आई, त्यानंतर मंदिरातील खोटं खोटं लग्न, सगळं काही स्पष्ट सांगितलं. त्याच्या तोंडून लग्नाची गोष्ट ऐकून तर चिप्स खाणारा केदार तसाच चिप्स तोंडात धरून स्टॅच्यूसारखा थांबला होता. रयत मागे वळला आणि पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला. "म्हणजे तू हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं?" केदारला या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. तो त्याच खरंच लग्न झालंय असंच समजत होता. "एक मिनिट, मग मंदिरातील पूजा ती पण खोटीच होती का?" "हो, मी सांगितलं ना, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. आईमुळे सगळ्या विधी केल्या. इव्हन तिच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी, गांगेत सिंदूर देखील मी घातलं." रयत एका दमात बोलून गेला. त्याच्याकडून केदारला एवढं समजलं होतं की त्याने हे सगळं मावशी आईमुळे केलं आहे. "रयत, तू काय केलंस समजते का तुला?" केदार काळजीने म्हणाला. "या, आय नो. आमचे लग्न झाले. नकळत का होईना, पण आम्ही लग्नाच्या बंधनामध्ये अडकलो आहोत." "वहिनी खुश आहे का?" केदारच्या तोंडून वहिनी नाव ऐकून रयतने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. "आता लग्न केलंस तर मग ती माझी वहिनीच आहे की नाही, नाही का?" केदार त्याला भीत आवंडा गिळत शब्दांची सारवासारव करत म्हणाला. "डोंट नो. तिचं माझ्यावर प्रेम आहे की नाही, तिला काय हवंय? मला तर असंच वाटतं की तिने फक्त आप्पासाठी लग्न केलं आहे." रयत एक उसासा सोडत म्हणाला. "आणि तू? तुझे काय? तुला मान्य आहे हे लग्न? डू यू लाईक ईशा?" केदारने रयतला प्रश्न केला. रयतला काय उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. इतके दिवस त्यालाही हाच प्रश्न पडला होता आणि याच प्रश्नाने तो कन्फ्यूज होता. "तर मग तुम्हाला काय वाटतं, करत असेल का रयत ईशाला लाईक? पडेल का तो तिच्या प्रेमात? पुढच्या भागात बघू काय होतं दोघांच्या आयुष्यात ते. तोपर्यंत भाग आवडत असेल तर रेटिंग आणि समीक्षा नक्की द्या. पुढचा भाग पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर हाईप्स द्यायला विसरू नका.